नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजेच जिल्हा न्यायालय भरती सराव प्रश्नसंच पाहत आहोत. आणि यामध्ये आज आपण चालू घडामोडी 2023-2024 या वर्षातील काही महत्त्वाचे असणारे 25 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. आणि मित्रांनो, हे करंट अफेअरचे जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आपण 2023 आणि 2024 या वर्षावरती घेत आहोत. म्हणजेच हे प्रश्न सर्व इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत. आणि जो आपला TCS पॅटर्ननुसार आपण हे जे प्रश्न आहेत हे देखील घेतलेले आहेत. यामध्ये 2 प्रश्न असे आहेत की आपल्याला हे मागच्या TCS मध्ये विचारण्यात आलेले आहेत. आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर पहा, मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करा, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF त्या ठिकाणी फ्रीमध्ये मिळून जातील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. अदानी समूहाने म्हणजे अदानी ग्रुपने गेल्या दशकापासून ताळेबंदात आणि लेखात गैरप्रकार केल्याचे अहवाल प्रसिद्ध करणारी हिंडनबर्ग रिसर्च संस्था ही कोणत्या देशाची आहे? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे. तर पहा, अदानी ग्रुपवर आत्ता गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये काय झालं होतं की एक जवळपास एक रेड पडले असं आपल्याला म्हणता येईल. कारण एक कंपनी होती पहा, हिंडनबर्ग नावाची. तर या कंपनीने त्यांच्यावरती काही आरोप केले होते की त्यांची जी काही सिस्टम आहे, म्हणजे जे काही स्टॉक्स वगैरे जी सिस्टम आहे त्यांचं, तर त्यामध्ये प्रकार होत आहे असं त्यांनी एक दावा केला होता. तर ही जी हिंडनबर्ग रिसर्च संस्था आहे तर ही कोणत्या देशाची आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा, पर्याय क्रमांक 3 तर अमेरिका म्हणजेच पहा USA या देशाची ही संस्था आहे हिंडनबर्ग रिसर्च. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे. राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक मुघल गार्डन याचं नाव बदलून काय करण्यात आलेलं आहे? पहा, कशामध्ये आहे ते? राष्ट्रपती भवनामध्ये. कोणतं आहे? मुघल गार्डन. तर त्याचं नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 तर अमृत उद्यान. पहा, अमृत उद्यान असं नाव ठेवण्यात आलेलं आहे. कशाचं? मुघल गार्डनचं. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे. पेटंट दाखल करण्याच्या बाबतीमध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? यावरती मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे पहा, पेटंट दाखल करण्याच्या बाबतीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? तर भारताचा आहे पहा 7वा क्रमांक. आणि जर आपण विचार केला क्षेत्रफळ, पहा एरियाच्या दृष्टीने भारत हा जो देश आहे हा जगात 7व्या क्रमांकाचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने देखील देश आहे मोठा. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे. महाराष्ट्र भूषण या सन्मानाची रक्कम 10 लाखावरून किती रुपये करण्यात आलेली आहे? पहा, महाराष्ट्र भूषण हा जो पुरस्कार आहे याची रक्कम होती, याची सन्मानाची ती होती पहा 10 लाख रुपये. पण नुकतीच ती जी रक्कम आहे ती वाढवण्यात आलेली आहे आणि 10 लाखावरून किती लाख करण्यात आलेली आहे? तर ती आहे पर्याय क्रमांक 2 25 लाख एवढी करण्यात आलेली आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5 आहे. मुले आणि आजी आजोबांच्या नात्याला बळकटी देण्यासाठी राज्यभरातील शाळांमध्ये कोणता दिवस साजरा करण्यात येणार आहे? पहा, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. आजी नातवं जे असतात, आजी आजोबा आणि नातवं यांच्या नात्याला बळकटी देण्यासाठी म्हणजे अजून स्ट्रॉंग करण्यासाठी राज्यभरातील जेवढ्या काही शाळा आहेत त्यामध्ये एक दिवस साजरा केला जाणार आहे. तर त्या दिवसाला काय म्हटलं जातं? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर आजी आजोबा दिवस या नावाने तो दिवस ओळखला जाणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे. 2023च्या अर्थसंकल्पात किती रुपयापर्यंतचे उत्पन्न करमुक्त देण्यात आलेलं आहे? पहा, 2023चा जो अर्थसंकल्प होता म्हणजे आपण त्याला बजेट म्हणू शकतो, तर त्यामध्ये किती रुपयापर्यंतचं जे उत्पन्न आहे त्याला टॅक्स फ्री म्हणजे करमुक्त देण्यात आलं होतं? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर 7 लाखांपर्यंत जे उत्पन्न आहे ते टॅक्स फ्री करण्यात आलेलं होतं. पर्याय क्रमांक 2 आपलं मित्रांनो उत्तर होईल. आणि हा प्रश्न बजेटच्या हिशोबानं थोडासा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे, कारण 2024ला देखील बजेट पडलं आहे 1 फेब्रुवारी 2024ला. तर त्यावरही आपण काही महत्त्वाचे प्रश्न घेऊया, जेणेकरून येणारी जी काही परीक्षा असणार आहे त्यासाठी महत्त्वाचा प्रश्न एखादा त्यामधील देखील पडू शकतो, कारण हा जो प्रश्न आहे हा 2023चा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे. 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झालेला आहे? पहा, महाराष्ट्र भूषण कधीचा वर्ष आहे? 2023चं.
या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा जो आहे हा 2023चा देण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे पहा की जे काही स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये आपल्याला अजून एक महत्त्वाचा टॉपिक विचारला जातो. अवॉर्ड, जे अवॉर्ड आहेत ते कोणाकोणाला देण्यात आलेले आहेत त्यावरती आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात. तर त्यानुसार आपण महाराष्ट्रात जेवढे काही असे अवॉर्ड होतात म्हणजेच पहा पुरस्कार जाहीर होतात तर त्यांची ही लिस्ट आपण एक लवकर तुम्हाला बनवून देऊया. कारण यामध्ये जे काही 2024ला देखील ॲड झालेले आहेत पुरस्कार त्यांची एक तुम्हाला मी पूर्णपणे बनवून देतो एक व्हिडिओ. प्रश्न क्रमांक 8 आहे, जमिनीवरून हवेत मारा करणारे S-400 क्षेपणास्त्र भारताला कोणत्या देशाकडून लवकरच मिळणार आहे? पहा, या ठिकाणी आपण मुद्दाम मराठीत घेतलेला आहे कारण मराठीमध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला जातो किंवा इंग्रजीमध्ये जर विचारलं तर S-400 हे जे क्षेपणास्त्र आहे हे भारताला कोणत्या देशाकडून मिळणार आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर रशिया म्हणजेच पहा रूस हा जो देश आहे तर या देशाकडून भारताला S-400 हे जे क्षेपणास्त्र आहे मिळणार आहे आणि ते जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. ऑप्शन क्रमांक 2 रशिया आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, कोणत्या राज्य सरकारने एक कुटुंब एक ओळख पहा एक कुटुंब एक ओळख तयार करण्यासाठी एक पोर्टल सुरू केलेला आहे? यावरती महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या काही आपल्या योजना असतात ना मित्रांनो, योजनेवरती आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात. तर ही एक योजना आहे, एक कुटुंब एक ओळख असं तयार करण्यासाठी एक राज्य सरकारने पोर्टल सुरू केलं आहे. तर ते कोणत्या राज्य सरकारने केलं आहे? ते केलं आहे पहा पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश राज्य सरकारने. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, देशात घनकचऱ्यापासून हायड्रोजन बनवण्याचा पहिला प्लांट कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर पुणे हे जे शहर आहे पुणे यामध्ये देशात आपल्या घनकचऱ्यापासून हायड्रोजन बनवण्याचा पहिला प्लांट जो आहे तो पुण्यामध्ये उभारण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, यूट्यूबच्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पहा, यूट्यूब जे आहे सध्या गुगलचं एक प्लॅटफॉर्म आहे किंवा एक सबसिडरी आहे तर त्यामध्ये त्याचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आपल्याला जर हा प्रश्न लेटेस्टवरती विचारला तर प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की यूट्यूबचे सध्याचे CEO कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 नील मोहन हे जे आहेत हे यूट्यूबचे सध्याचे CEO आहेत. यावर आपण अजून एक प्रश्न घेतलेला आहे मित्रांनो, तर नंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12 आहे पहा, गुगल या कंपनीचे CEO कोण आहेत? पहा, यावरती आपण यूट्यूबच्या आत्ता पाहिले, या ठिकाणी आपल्याला गुगल कंपनीचे CEO दिलेले आहेत. तर गुगल कंपनीचे CEO आहेत पहा पर्याय क्रमांक 2 सुंदर पिचाई हे जे आहेत हे गुगल कंपनीचे CEO आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यामध्ये पहा सत्या नडेला हे जे आहेत ना हे मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO आहेत. सत्या नडेला मायक्रोसॉफ्ट कंपनीचे CEO आहेत. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे जर फाउंडर आपल्याला विचारलं तर त्याचे जे फाउंडर आहेत संस्थापक तर ते आहेत पहा बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आहेत. तसेच आपल्याला गुगलचे जर विचारलं तर पहा गुगलचे देखील आपल्याला महत्त्वाचे गुगलवरती 2 प्रश्न विचारण्यात आलेले होतं. सर्जी ब्रेन आणि लॅरी पेज हे जे आहेत तर हे गुगल या कंपनीचे फाउंडर आहेत आणि सध्याचे गुगलचे CEO कोण आहेत तर सुंदर पिचाई. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, महाराष्ट्र सरकारकडून किती वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या ST बसमधून मोफत प्रवास दिला जातो? नुकतीच एकनाथ शिंदे यांनी एक घोषणा केली होती की जे काही वयोवृद्ध व्यक्ती आहेत तर त्यांना ST बसमधून मोफत प्रवास दिला जाणार आहे. पण याला एक अट होती की किती वय असलं पाहिजे? पर्याय क्रमांक 3 तर त्यांचं वय 75 वर्ष असलं पाहिजे, तेव्हाच त्यांना फ्रीमध्ये बसचा प्रवास करता येईल. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळ महिला धोरण जाहीर झालेले आहेत? पहा, आपल्या राज्यामध्ये किती महिला धोरण जे आहेत ते जाहीर झालेले आहेत? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर आतापर्यंत 3 महिला धोरणं जे आहेत हे आपल्या राज्यामध्ये जाहीर करण्यात आलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे,
जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत म्हणून कोणत्या दिवशी स्वीकारले गेले आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला राज्यगीत विचारलेलं आहे. जय जय महाराष्ट्र माझा हे जे गीत आहे याला राज्यगीताचा दर्जा म्हणून कधी देण्यात आलेला आहे, म्हणजेच कधी ते स्वीकारण्यात आलं आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर 19 फेब्रुवारी 2023. पहा, 19 फेब्रुवारी 2023 या दिवशी जय जय महाराष्ट्र माझा हे जे गीत आहे या गीताला महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात आलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे. तंत्रज्ञान आधारित अध्यापन क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी कोणती आहे? पहा, आपल्याला महत्त्वाचा प्रश्न आहे. डिजिटल लर्निंग किंवा म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो, तंत्रज्ञानावरती आधारित असणारं अशी कोणती कंपनी आहे की दुसऱ्या क्रमांकावरती आहे की जी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 2 अनअकॅडमी ही जी कंपनी आहे ही दुसऱ्या क्रमांकावरती, बायजूस ही जी आहे ही पहिल्या क्रमांकावरती होती, लक्षात ठेवा. आणि वायफाय स्टडी काय आहे तर अनअकॅडमी याचं म्हणजे जी कंपनी आहे त्याची एक सबसिडरी म्हणून आहे पहा वायफाय स्टडी, जे की एक यूट्यूब चॅनल देखील आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. तर तंत्रज्ञान आधारित अध्यापन म्हणजे शिक्षण क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे ती आहे अनअकॅडमी, लक्षात ठेवायचं आहे अनअकॅडमी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे. देशात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे? पहा, खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे की जो दुसऱ्या क्रमांकावरती आहे? कशासाठी? सोयाबीनचा पेरा करण्यासाठी, म्हणजे सोयाबीन पेरणीसाठी दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा देशामधील आपल्याला सांगायचा आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर लातूर हा जो जिल्हा आहे पहा मित्रांनो, लातूर जिल्हा आपल्या देशामधील दुसऱ्या क्रमांकाचा असा जिल्हा आहे की त्या ठिकाणी सर्वात जास्त सोयाबीन जी आहे ती पेरली जाते. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे. हिंदी साहित्यातील अतुलनीय योगदानाबद्दल 2023चा अमेरिकेतील पेन नाकाबोह पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? हा प्रश्न मित्रांनो आपण मुद्दाम अजून 2 वेळा घेतलेला आहे, कारण हा प्रश्न आपण लास्ट टाइम देखील एका व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. प्रश्न इम्पॉर्टंट आहे म्हणूनच आपण हा परत प्रश्न घेतला आहे. हिंदी साहित्यातील अतुलनीय म्हणजे चांगल्या कामगिरीबद्दल किंवा चांगल्या योगदानाबद्दल 2023 या वर्षाचा अमेरिकेमधील कोणता आहे पेन नाकाबोह हा जो पुरस्कार आहे हा कोणाला देण्यात आला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर विनोद शुक्ला, लक्षात ठेवा विनोद शुक्ला यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ऑप्शन 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे. स्पुटनिक 5 ही लस कोणत्या देशाने विकसित केली आहे? तर लक्षात ठेवा स्पुटनिक 5 ही जी लस आहे तर ही कशासाठी आहे तर कोविडसाठी असणारी एक लस आहे पहा ही स्पुटनिक 5. आणि ही कोणत्या देशाने विकसित केलेली आहे तर ही केलेली आहे रशिया या देशाने विकसित. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे. मुख्यमंत्री लाडली बहना योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे? आतापर्यंतचा महत्त्वाचा प्रश्न आहे. 2 वेळा या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. एक वेळा हा प्रश्न आपल्याला MPSC मध्ये सुद्धा याचा उल्लेख करण्यात आला होता. जेवढ्या काही आपलं भारत शासन योजना काढतं त्यावरती आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात. तर त्यापैकीच एक ही योजना आहे मुख्यमंत्री लाडली बहना योजना. तर ही कोणत्या राज्याने सुरू केली? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर ही जी आहे ही मध्य प्रदेश या राज्याने सुरू केलेली योजना आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे. 7व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह शिखर परिषदेचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले आहे? मित्रांनो हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे पहा. करंट अफेअर्सवरचे 2023 आणि 2024चे आपण महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी घेत आहोत. तर आंतरराष्ट्रीय कितव्या 7व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर पुणे या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे. बिंग सर्च इंजिन कोणत्या कंपनीने विकसित केलेले आहे? हा प्रश्न मित्रांनो करंट अफेअर्सवरचा प्रश्न नाही, पण हा प्रश्न इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. पहा आतापर्यंत गुगल हे जे आहे हे गुगल याच कंपनीचं सर्च इंजिन आहे आणि बिंग हे जे आहे हे मायक्रोसॉफ्ट या कंपनीचं सर्च इंजिन आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. या ठिकाणी मेटा, ॲमेझॉन, स्पेसएक्स यांचे जे आहेत ते वेगळे आहेत, पण बिंग मायक्रोसॉफ्ट आहे आणि गुगल हे जे आहे गुगलचंच एक सर्च इंजिन आहे. आणि गुगलचं जर वेब ब्राउझर विचारण्यात आलं तर क्रोम हे जे आहे गुगल क्रोम हे गुगलचं वेब ब्राउझर आहे. पर्याय क्रमांक
एक आपलं योग्य उत्तर होईल. बिंग हे जे आहे हे मायक्रोसॉफ्ट कंपनीने तयार केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्क कार्यालय नवी मुंबईमधून कोणत्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे? कशाचं? पेटंट, डिझाईन आणि त्याचा ट्रेडमार्क याचं जे ऑफिस होतं ते नवी मुंबईमधून कोणत्या ठिकाणी हलवण्यात आलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर न्यू दिल्ली म्हणजेच पहा नवी दिल्ली या ठिकाणी ते ऑफिस हलवण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24 तर पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा खिताब हा कोणी मिळवलेला आहे? मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा, कारण हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर महाराष्ट्रातील पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान जो आहे तो कोणी मिळवला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर प्रतीक्षा बागडी या ज्या आहेत तर यांनी हा मान मिळवलेला आहे महाराष्ट्र केसरी म्हणजेच पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे, आरोग्य हक्क कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? पहा आरोग्य हक्क कायदा लागू करणारे देशामधील आपल्या पहिल्या क्रमांकाचं स्टेट जे आहे ते कोणतं आहे? हा प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहे, कारण देशातील पहिलं यावरती हा प्रश्न आपल्याला विचारण्यात येऊ शकतो. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर राजस्थान हे जे आहे पहा राजस्थान राज्य हे आपल्या देशातील पहिलं राज्य ठरलं आहे की ज्याने आरोग्य हक्क कायदा जो आहे तो लागू केला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 25 प्रश्न. या 25 प्रश्नापैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मिळवायची असेल तर मराठी नोकरी या आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सोबतच marathi-naukri.in नावाची आपली वेबसाईट देखील आहे, तिला देखील व्हिजिट करा. त्यावरही आपण महत्त्वाचे प्रश्न संच घेत आहोत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.